तर मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये. याचं नाव आहे किरू व्लॉग्स. तर मित्रांनो, आजचा थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल आजचा आपला व्लॉग कशावरती असणार आहे. तर आज आम्ही आलेलो आहोत शिट्टीच्या घरी, कारण तिथून आम्ही आता जाणार आहोत कॅम्पला. तर आज कॅम्पला शेवटचा प्रॅक्टिस सेशन असणार आहे आणि माझ्यासोबत बघू शकता गुड्डूसुद्धा आलेला आहे. गुड्डू मोसंबी खातो आहे, मोसंबी सकाळी. आणि शिट्टी दरवीसारखा अजून लेट, कदाचित तो टॉयलेटला गेला असं काहीतरी बोलत होता. तर किती वेळ लागतो त्याला बघूया. आणि इथून आम्ही आता डायरेक्ट नंदीच्याकडे जाणार आहोत. तिकडून डायरेक्ट एकत्रच निघणार आहोत. तर 9:30चा टायमिंग आहे तिथे पोचायचं. तर 9:30 वाजेपर्यंत पोचू असं गुड्डू तुला वाटतंय काय? नाही पोचू वाटतं. मित्रांनो, बघू शकता नेहमीप्रमाणे शेट्टी लेट आला आणि आम्ही आता निघालो त्याच्या घराच्या इथून. आणि बघू शकता वाटेत रिक्षा आलेली आहे. पांड्या आपण निघत आहोत. मित्रांनो, आता वैभव आणि त्यांनी आपल्याला 4 रस्ते तिथे मिळणार आहे, तर त्यांना भेटायचं. काय बोलायचंय? कोण काय? बघू शकता दोघं आलेले आहेत. मी काय नाही बोललोय, काय नाही आहे फटाफट. दोघं आलेले आहेत. तर इथून आम्ही निघणार आहोत फोन बिन करून. मागे बघू शकता वैभव फुल कवच बिवच घालून आलेला आहे, सॉक्स जीन्स सगळं. आता हे तिघं सुद्धा लांब लचक माणसं कसे बसलेले आहेत. तर भैयाच्या घरी चाललेलो आहोत आम्ही. बसलेले आहेत. पाय बघू शकता. आता काय वातावरण बघू शकता, रत्नागिरीत पूर्ण धुकं पसरलेलं आहे. त्याच्या घरी चाललो आहोत. बघू शकता भैयाची गाडी इथे लावलेली आहे. परत जाणार आहे. बघू शकता आता ते गेलेलं आहे. आणि नन्नी आणि शेट्टी, आम्ही गुड्डू आणि मी दोघं निघालेलो आहोत आता डायरेक्ट पुढे. तर डायरेक्ट आम्ही पोचल्यावरच तुम्हाला डायरेक्ट ते ब्लॉग कंटिन्यू करू. मित्रांनो, बघू शकता अशा तऱ्हेने दमलेले आहेत सगळे. आता सगळे रेस्ट घेत आहेत. बघू शकता ते वाघधरे इकडे काहीतरी डिस्कस करत आहेत. तसंच शेट्टी उघडा फिरत आहे. नांनी पण इकडे बसलेला आहे. बाजूला नील आहे. सगळे बसले आहेत. इथे मोहम्मद बसलेला आहे. बघा आराध्य सुद्धा आलेला आहे. साई लोक वॉशरूमला गेलेला आहे. आता इथे आराम करून परत एकदा सीझन सुरू होणार आहे. साई लोळगे बघू शकता. मस्त मस्त साई लोळगे बरोबर आहे. हां, ओके. गुरुजी खायला आलेले आहेत. तुला म्हणायचं काय घातलं? वैभव खेळत आहे. अबो घुसलो होतो. तेच करत होतो. तेवढंच उरलं आता. अब भेटला. अरे काढ ना यार शेट्टी, कमॉन यार. मला पाठी यायला लागलं शेट्टी. तेवढंच नाही आयुष्यात आता. पायच नाही उठत आहेत. तर मित्रांनो, बघू शकता आमचा एक सेशन कंप्लीट झाला आहे. तर आता 3 वाजत आले. 3 वाजता परत एवढ्या कडक त्या उन्हात परत दुसरा सेशन सुरू होणार आहे. तर जेव्हा सुरू होईल तेव्हा आम्ही किटअप करताना तुम्हाला दाखवू. आमचा कॅम्प संपलेला आहे आणि आता आम्ही परत निघालेलो आहोत. जसे आलो तसे शेट्टी आणि त्यांनी पुढे एकाच गाडीवर तुम्हाला दाखवतो. जरा गुड्डू जराशी गाडी पुढे घ्यायच्या. बघू शकता सगळे अगदी थकलेले आहेत. आणि आता परत तर डायरेक्ट पुढे आता आम्ही चहा वगैरे प्यायला थांबू. तिथे डायरेक्ट ब्लॉग कंटिन्यू करू आणि रत्नागिरीत गेल्यावर आमचा कॅम्पचा ब्लॉग एंड करू.
प्रॉपर आता सनसेट सुद्धा झालेला आहे. सुंदर असा रस्ता. बघू आता आम्ही अर्ध्या तुमच्या घरी अर्ध्यापर्यंत तुमच्या घरी लोकेशनला पोहोचल्यावरती कॉफी वगैरे प्यायला परत थांबू. डायरेक्ट रत्नागिरी. आता आम्ही कडबुडे फाट्याजवळ पोहोचलेलो आहोत. भरपूर रात्री थंडीतून प्रवास केला आहे आम्ही. तरी फुल पॅन्टीत केलेला आहे, पण हा सुपर ह्युमन आहे ना, याला थंडीत ना वाजत. आणि आता आम्ही वडापाव आणि चहा खाणार आहोत. आता गुड्डू तिकडे बसला. गुड्डू एकटाच बसलास. आम्ही आलो. हा कांदा भजी आहे. नाही गुड्डू एकटा बसलेला आहे म्हणून गुड्डूच्या सोबतीला मी आलेलो आहे. बघू शकता. त्यातून डायरेक्ट रत्नागिरीत. थँक्यू.